नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण व्हेज लॉलीपॉप रोल हे घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये 3 उकडलेले बटाटे असे किसून घेतलेले आहेत. त्यामध्ये आपण आता मिरचीचा ठेचा घालणार आहोत व हळद घालून घ्यायची आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हाताच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मिश्रण झालं पाहिजे. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅनमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण आता अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालून 1 ते 2 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे बटाट्याचं मिश्रण केलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व 1 ते 2 मिनिटं चांगलं हे परतवून घ्यायचं आहे. आपलं बटाट्याचं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता. त्यानंतर इकडे मी बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ व 2 चमचे मैदा घेतलेला आहे व बेडगी मिरची मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये कलर येण्यासाठी. त्यानंतर चाट मसाला घालून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये व चमच्याच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत व त्यामध्ये आपल्याला आता थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशी बॅटरची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर इकडे मी एक ब्रेड घेतलेला आहे. त्याच्या चारी बाजूने अशा कडा कापून घेतलेल्या आहेत. मी फुल व्हिडिओ माझ्या यूट्यूबच्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे. त्याचा तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यानंतर जी आपण बटाट्याची भाजी केलेली आहे ती लावून घ्यायची आहे सगळ्या बाजूने अशी एक साइडने व त्यानंतर आपण आता ह्या ब्रेडचे असे रोल करून घेणार आहोत. हाताच्या साहाय्याने असा रोल तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता. आपण आता हा रोल जे कॉर्नफ्लॉवरच्या पिठाचं बॅटर केलं होतं, कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याच्या पिठाचं बॅटर त्यामध्ये घोळवून घेणार आहोत. असं घोळवून घ्यायचं आहे. तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता हे तेलामध्ये डीप फ्राय करणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत रोल. बघू शकता आपले रोल तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि तुम्ही सुद्धा हे रोल नक्की घरी तयार करून पहा.